17 गावांच्या सहभागातून धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न. नवगाव येथे 2 दिवसीय इस्तेमाल, हजारो मुस्लिम बांधवांची उपस्थिती. पैठण तालुक्यातील मौजे नवगाव येथे तालुक्यातील 17 गावांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला 2 दिवसीय भव्य इज्तेमा धार्मिक उत्साहात संपन्न झाला. या धार्मिक कार्यक्रमाला हजारो मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत आयोजकाच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. इज्तेमासाठी भव्य मंडप, भोजन व्यवस्था, वाहनतळ, पार्किंग, पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच स्वच्छतेची उत्तम व्यवस्था करण्यात आली. गावातील शेकडो युवकांनी स्वयंसेवक म्हणून जबाबदारी स्वीकारून पाहुण्यांची सेवा, वाहतूक नियंत्रण, शिस्त आणि विविध व्यवस्थापनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. त्यांच्या नियोजनबद्ध कार्याचे उपस्थितांनी कौतुक केले. या प्रसंगी मुंबई येथील तबलिगी जमातचे प्रमुख मौलाना यांच्या मार्गदर्शनपर भाषणाने उपस्थितांना धार्मिक एकता, नैतिक मूल्य, सामाजिक बंधुभाव आणि शांततेचा संदेश दिला. अनेक वर्षांनंतर नवगाव येथे एवढ्या मोठ्या प्रमाणात इज्तेमाचे आयोजन झाल्यामुळे परिसरात धार्मिक व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गावातील नागरिक, युवक मंडळे व आयोजन समितीने अथक परिश्रम घेतले. बाहेर गावाहून आलेल्या हजारो पाहुण्यांसाठी सर्व आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. उपस्थित मान्यवर जिल्हा परिषद सदस्य श्री पोपटराव ओटे, पंचायत समिती सदस्य श्री मनोज गावकी, माजी सभापती मोहम्मद हनीफ शेख, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पैठण तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदाद पठाण, सतार शेख, शेख पटेल, मुस्ताक पठाण, किशोर चौधरी, फिरोज पटेल, डॉक्टर जहांगीर पठाण, ॲडव्होकेट मजहर, डॉक्टर अकबर पठाण, मौलाना अमजद सिराजी, मुफ्ती रज्जाक, मौलाना रहीम, कसर पटेल, अफसर शेख, बाबू शेख, राजू शेख, रियाज पटेल यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रतिनिधी सफदर कुरेशी, इंडिया न्यूज पल्स, पैठण.